सदा सरवणकर यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलाय। सदा सरवणकर यांनी शिवसेनेकडून अर्ज भरलाय। सर्व कार्यकर्ते 3 तासांपासून सामना कार्यालयाजवळच्या शाखेसमोर ताटकळत बसले होते, परंतु सदा सरवणकर रॅलीत न येता थेट अर्ज भरायलाच गेले। मनसे नेते अमित ठाकरेंनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता, त्यामुळे सदा सरवणकर अमित ठाकरेंच्या विरोधात आता लढणार असल्याचं स्पष्ट झालं। सदा सरवणकर यांनी शिवसेनेकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। खरं तर अमित ठाकरेंच्या विरोधात ते लढणार की नाहीत याबद्दल साशंकता होती, मात्र सरवणकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। रॅलीसाठी कार्यकर्ते खरं तर 3 तासांपासून ताटकळत बसले होते, मात्र सदा सरवणकर रॅलीत न येता थेट अर्ज भरायलाच गेले। आज त्यांनी शिवसेनेकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, त्यामुळे माहीममध्ये आता तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे। दादर माहीमधून सदा सरवणकर निवडणूक लढणार हे आता स्पष्ट झाले। शिवसेनेकडून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। खरं तर सर्व कार्यकर्ते 3 तासांपासून सामना कार्यालयाजवळच्या शाखेसमोर ताटकळत बसले होते, परंतु सदा सरवणकर रॅलीत न येता थेट अर्ज भरायलाच गेले। मनसे नेते अमित ठाकरेंनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, त्यामुळे सदा सरवणकर आता अमित ठाकरेंच्या विरोधात लढणार हे स्पष्ट झालं। दादर माहीममध्ये यंदा आता तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे। महाविकास आघाडीने सुद्धा आपला उमेदवार घोषित केला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून महेश सावंत, मनसेकडून अमित ठाकरे तर शिवसेनेकडून सदा सरवणकर आता निवडणुकीच्या रिंगणात आहे, त्यामुळे माहीममध्ये आता बिग फाईट पाहायला मिळणार आहे। सदा सरवणकर आता माध्यमांशी सुद्धा संवाद साधणार आहेत, त्यामुळे आता ते आपली काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। सरवणकर साहेब, तुम्ही आज अर्ज भरलेला आहे, परंतु रॅलीमध्ये तुम्ही न येता थेट अर्ज भरून आला, काय विशेष कारण? कारण नाही, काही गोष्टी अशा होत्या का त्या त्रुटी राहिलेल्या होत्या, तो अर्ज बघायला गेलो। आता अर्थात तुम्हाला माहिती आहे, बरोबर 3 वाजता ते सगळं बंद होईल। हा सगळा एवढा जेव्हा आपण जनसमुदाय घेऊन जातो त्यावेळेला रस्त्यातल्या ज्या काही अडचणी आहेत ह्या सगळ्या डोळ्यासमोर ठेवावं लागतात। 3च्या पूर्वी अर्ज भरणं ही पहिली प्राथमिकता आहे, त्यामुळे अर्जात चेक करणं आणि त्याच्यात काही चुका आहेत का हे बघणं हे माझं काम आहे। हे तर आपण मी तुमच्यावर दिवसभर थांबू शकतो। पहिले दिलगिरी व्यक्त करतोय की इथे यायला मला वेळ लागला। मी सिद्धिविनायक मंदिरात होतो, ह्या ताई आपल्याला भेटल्या मला, आणि त्यांच्या लक्षात येईल बरेच रुग्ण असे असतात की त्यांची ऑपरेशन थांबलेली असतात। जवळजवळ दिवशी 700 ते 800 रुग्णांना आपण चेकद्वारे मदत करतो, आणि अशा वेळेला ते सगळं टाकून येणं कठीण होतं। कालच्या दिवसात मला जाता आलं नाही, आणि म्हणून सगळे जे मदतीचे अर्ज होते त्याच्यावर सह्या करून मी इथे आलो। मला कल्पना पण नव्हती का सगळे बंधू आपण इथे आहात, पत्रकार बंधू। मला तिथे अडवण्यात आलं याच्यावरच, त्या चौकाच्या इथे। मी म्हटलं याचा, आणि काही तर कुठे कुठे भेटले होते आपल्यापैकी पत्रकार मित्र। उशीर झाला, दिलगिरी व्यक्त करतोय, काही आपल्याला त्रास झाला असेल तर माफी मागतो। उद्दिष्ट काही नव्हतं, उद्दिष्ट हेच होतं, वेळेवर जाऊन तो अर्ज भरला पाहिजे। बऱ्याच अफवा, म्हणजे आता मी यांच्याबरोबर मला कळलं जेव्हा आपण सगळे इथे आहात त्यावेळेला स्कूटरवरनं आलो, कारण गाडीत नेणं शक्य नव्हतं। मी तिकडनं परत आलो, आम्ही दोघंजण। आणि हीच भावना की पत्रकारांबद्दल पूर्ण आमचा आदराची भावना आहे। त्यांना कुठेही काही म्हणजे चुकून आपल्याला कुठे जायचं नव्हतं, पण मला कल्पना नव्हती। मला तिकडे सगळा सैनिकांचा जनसमुदाय तिथे आला, त्यांनी गाडीत बसवलेलं, आम्ही चाललो। पुढे गेल्यानंतर कोणीतरी सांगितलं आपण सगळे पत्रकार शाखेत बसलात, म्हणून मी आलो। काही चुकलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो। सरवणकर साहेब, तुम्ही अर्ज भरायला जाता, शायनियांची भरण्यासाठी मुख्यमंत्री प्रमुख नेते येतात, सदा सरवणकरांसोबत कोणी दिसत नाही। राजेश शिरवाडकर असतील, शिंदे किंवा आंबेडकर, जे काही अंशी भाजपावरती त्या मतदारसंघाचे नाराज लोक जे आहेत तीच तुमच्यासोबत दिसतात। काहीतरी अंतर्गत अडचणी, मला असं वाटतं ह्यांना नाराज हे स्वरूप न द्यायची। ही आमची सगळी पारंपरिक मित्रमंडळी आहेत। गेले जवळजवळ 40 वर्ष भारतीय जनता पक्ष आणि आम्ही युती म्हणून अनेक निवडणुका लढवल्या आहेत, आणि सर्वच नेत्यांनी मला फोन करून सांगितलं, ज्या वेळेला सूर्यवंशीला ज्या वेळेला आमचा मेळावा झाला तिन्ही पक्षाचा, सगळे प्रमुख पदाधिकारी होते। आता मी इथे आलो, आम्ही वेळ दिलेली 10 वाजताची, आता वाजलेले जवळजवळ 1:30, वेळ खूप झाला आहे। बऱ्याच नेत्यांना अशा प्रकारे इतका वेळ थांबवून ठेवणं शक्य नव्हतं, आणि म्हणून हे माझ्यासाठी हे नेतेच आहेत भारतीय जनता पक्षाचे।
त्याच्यात नाराजीचा आणि असं काही सुद्धा शेजारी श्रीकांत शिंदे अर्ज भरण्यासाठी जात आहेत, गेलेले होते मिलिंद देवरा, त्या तुमच्याकडे आले नाहीत किंवा तुम्ही सांगितलं गेलं होतं का त्यांना श्रीकांत शिंदेना सांगितलं होतं, पण त्यांनी सांगितलं जर तुझं वेळेवर झालं तर मला फोन कर, मी येईन. आता त्यांचा जर तिथे भरून झाला असेल तर मग श्रीकांत शिंदे आम्हाला पुढे जॉईन होतील. तुम्ही एबी फॉर्म हा तुम्हाला एक शिवसेनेचा धनुष्यबाणाचा एबी फॉर्म दिलेला आहे आणि त्याच्यासोबत तुम्ही अपक्ष सुद्धा स्टँड बाय म्हणून भरून ठेवला आहे. असे 2 फॉर्म भरावेच लागतात, ते भरतो आपण. अपक्ष म्हणून नाही भरलाय तो. मला एबी फॉर्म दिलं, सगळं साहित्य माझ्या शाखेत आलं, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आशीर्वाद दिले, त्यानंतर ह्या सगळ्या प्रश्नात मला वाटतं काही विशेष लक्ष देण्याची आवश्यकता नाही. आणखी एक फॉर्म भरलेला आहे तुम्ही, 2 फॉर्म भरले. नाही भरायचे आहेत, आता आणखीन पण भरायचे आहेत. म्हणजे जे फॉर्म आहेत आम्ही फक्त त्रुटीने केली त्याची, आणि त्याच्यामध्ये काही चुका, कारण शेवटी बरेच अधिकारी नवीन आहेत, आमची काम करणारी मुलं सगळी नवीन आहेत, त्यामुळे अर्जावर नजर मारणं ही गरज होती. उमेदवारी अर्ज पक्ष आणि सोबत अपक्ष असं दोन्ही भरणार? नाही, उमेदवारी अर्ज पक्षाचाच भरलाय, अपक्ष म्हणून पक्षाचाच भरलाय. नाही, 2 अर्ज प्रत्येक उमेदवाराला भरण्याचा अधिकार असतो, आणि त्यामुळे 2 अर्ज त्यांनी घेतले आणि ते एबी फॉर्म सह घेतले. पिंगळे साहेब, चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेले आहेत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होतील असं देखील ते म्हणालेले आहेत. म्हणजे याचा अर्थ नेमका काय काढायचा? मैत्रीपूर्ण लढत म्हणजे काय, स्थानिक पातळीवरती जी मैत्री होणार त्यावरती लढत होणार का? आता ते कुठल्या उद्देशाने बोलले ते मला वाटतं ते प्रचंड मोठं नेतृत्व आहे, ते त्याच्यावरती मी काही भाष्य करणं बरोबर नाही. पण भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी आणि RPI ही महायुती आहे, त्यामुळे त्याला आणखीन वेगळं स्वरूप आपण कशाला द्यायला पाहिजे? तुमच्यावर काही दबाव आहे का? गेले 2-3 दिवस चर्चा चालू आहे, वेगवेगळे लोक तुमच्या संपर्कात आहेत का? तुम्ही अर्ज भरू नये म्हणून कोणी तुमच्यावर दबाव टाकण्याचा किंवा संवाद साधण्याचा प्रयत्न करताय का? हा दबाव आपण म्हणाल तर प्रचंड मोठ्या प्रमाणात दबाव होता आहे, पण शेवटी मी हा जो मतदारसंघ आहे, ह्या मतदारसंघावर आणि तिथल्या जनतेवर मी आईसारखं प्रेम केलं. 30 वर्ष मी या मतदारसंघात काम करतोय. मतदारांनी सुद्धा मला भरभरून प्रेम दिलं, आणि अशा वेळेला कोणी असं काही म्हणत असेल की काही तुम्हाला मागे घ्यायला पाहिजे, पुढे घ्यायला पाहिजे, मला असं वाटतं सांगणाऱ्याने थोडा विचार करायला हवा. आणि माझी मानसिकता हीच आहे, या मतदारसंघात माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या सहज भेटणाऱ्या उमेदवाराची गरज आहे. अशा प्रकारे जनतेची अपेक्षा आहे, मतदारांची अपेक्षा आहे, ती मी पूर्ण करतो.